आज तो दिवस आलाय जो प्रत्येक कोकणी माणूस विचार करतो की त्याच्या आयुष्यात कधी येऊ नये गावी आल्याच्या नंतर, तो म्हणजे मुंबईला परत जाण्याचा दिवस. तर मित्रांनो, माझं नाव ऋषिकेश. तुम्ही सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. मी सध्या कोकणामध्ये आहे, माझ्या घरी गावी. आणि गावी 4-5 दिवस मी होतो. मे महिन्याची सुट्टी होती, यासाठी मी गावी आलो होतो. आणि आज तो दिवस आला की आपल्याला आज मुंबईला जायचं आहे. कारण सुट्टी नव्हती, 1-2 दिवस सुट्टी होती, तर म्हटलं गावाला जाऊन फिरून वगैरे येऊया. तर मग सकाळी लवकर उठलो आणि तुम्ही बघू शकता की सकाळचे पक्ष्यांचा आवाज वगैरे कसा मस्त येते. तर सकाळी देवपूजा वगैरे केली ना, मग असंच बाहेर वातावरण छान होतं म्हणून बसलो होतो. त्यामध्ये मग आईने मॅगी केली होती. ॲक्च्युली तुम्ही म्हणत असाल की कोकणात असून मग मॅगी कशाला खातो आहे. तर झालं असं की आमची जी घावण्याची कावीळ वगैरे होती ते आम्ही मुंबईला घेऊन गेलो आहे. कारण आम्ही मुंबईला नाश्ता वगैरे आई गेली की करते. तर मग आता गावी आल्याच्या नंतर मग पुन्हा ते घेऊन नाही आलो. तर सध्या तरी आता ते मुंबईलाच आहे. मग त्यामुळं मग आता गावचा नाश्ता मुंबईला करतो, तर आता मुंबईचा नाश्ता गावाला मॅगी बनवली आईनं. ती खात ती शांतपणे वातावरणाची मजा घेत होतो. आणि मग आईनं अळू वगैरे आणलं होतं, याची अळूवड्या बनवायचा तिचा प्लॅन होता. सोबतच साठं होती 1-2, ती सुकट टाकली होती कारण ती आज मला घेऊन जायची होती. ही पेटीसुद्धा इथं तयार आहे आंब्याची. सोबतच आंबे वगैरे आहेत, तिखट वगैरे दिले. हे काय नाही, हे नाही, हे दुसरं आहे. बट हे बाकी तिखट वगैरे दिले ना. आज तुम्ही बघू शकता अळू वड्या बनवायची तयारी चालू झाली. आमच्या गावाकडे बनवतात. तू सांग काय ते. मी काय सांगू, रलवाड्याचे असे म्हणून बनवतात. हे काय, याच्यात काय टाकलेलं असतं? त्याच्यात काय मसाले, पीठ कसलं असतं? बेसनचं, तांदळाचं. एक पानं ठेवून, ॲक्च्युली पानं छोटी भेटली आपल्याला, कारण अचानक कशी तयारी करायची होती. बहिणीने मागितली होती मुंबईला, मसाले घेऊन येऊ दे म्हणून. तर मग अचानक माझी छोटी पानं भेटली. मग ती एकावर एक चिपकून थोडं मोठी साईज करण्याचा प्रयत्न केला होता. तर तुम्ही बघू शकता एका पानाची साईज किती छोटी आहे. खायचं खूप छोटी पानं भेटली. ॲक्च्युली याच्यापेक्षा मोठी असतात. म्हणजे 2-3 पानं एकत्र केल्याच्या नंतर एवढं एक पान दिसतं तुम्हाला, एवढं पान असतं कधी कधी. तर मग आता सध्या तरी काम चालवण्यासाठी आम्ही एकावर एक पानं ठेवून मग आईनं हे सगळं केलं आहे. नंतर त्याचे असे रोल केले जातात आणि नंतर मग त्याला वाफेवर शिजवावं लागतं. तर आता आपली जो रेग्युलर जाळी होती ती भेटायला भेटत नव्हती किंवा भेटायला तयार नव्हती. तर मग ती जी दुसरी होती ती घेतलेली. त्यामध्ये मग कपामध्ये पाणी टाकलेलं. पाणी टाकल्याच्यानंतर ते थोडं प्रमाणात पाणी घ्यायचं गरम होण्यासाठी. आणि त्या पाण्याच्या वाफेवर मग ते गरम होतं. मग गॅस वगैरे पेटवून त्याच्यावर ठेवून मग ते पाणी थोडं कमी केलं आणि त्यामध्ये मग ठेवून वर झाकण मारून घ्यायचं. हे शिजत होतो तोपर्यंत मग जरा बाहेर गेलो होतो. बाहेर तुम्ही बघू शकता किती ऊन आहे. मग गॉगल वगैरे घातला आणि मग जाकातीत जायचा प्लॅन होता. मार्केटमधून येईस्तोवर वाजले 12:30 आणि बाहेर तुम्ही ऊन बघू शकता किती रखरखाट पडला आहे. त्यामध्ये आम्हा आईनं जेवायला वाढलं होतं. तर जेवायला बसलो होतो. पुऱ्या केल्या होत्या. सकाळी देवाची पूजा पण केली होती, त्यामुळे उपवास पण असतो आणि मग तो आपल्याला नैवेद्य दाखवायचा होता. त्यामुळे मग पुऱ्या वगैरे केल्या होत्या. सोबतच आणखीन काही पदार्थ केले होते. आलूवडी तुम्ही बघू शकता, जी मगाशी आम्ही बनवत होतो. आलूवडी. आणि मार्केटमधून श्रीखंड घेऊन आलो होतो खायला. तर जेवायला बसलो होतो. बाहेर जरा फिरायला गेलो तर तुम्ही बघू शकता इथं की किती मोठा साप आहे. इथं जे जुनं सामान ठेवलेलं होतं त्यामध्ये होता. आणि जसं त्यानं मला बघितलं तो तिकडे जायला लागला. मी पण जास्त काही त्याला हे नाही केलं, कारण घरापासून खूप लांब होतं, त्यामुळे त्याला मी जायला दिला. आणि घरी आलो. घरी आल्याच्या नंतर मग झोप लागत नव्हती, कारण मुंबईला जायच्या दिवशी कुणाला झोप लागते. मग जे मार्केटला गेलो होतो त्या मार्केटमधून मग लस्सी घेऊन आलो होतो थंडगार. आल्यानंतर तिला फ्रीजमध्ये वगैरे ठेवली होती. अजून थंड केल्याच्यानंतर मग आता प्यायला घेतली. आणि आता जशी संध्याकाळ झाली, आपली बॅग वगैरे भरली ना, चाललो मुंबईला. डोक्यावर घेतली बॅग घेतली. ती बघू शकता डोक्यावर आहे आईच्या. कारण जरा वरती जावं लागतं आपल्याला चालत, घरापर्यंत रस्ता नाही आहे.
आणि मग हे असं याला गेट बेडं बोलतात त्याला कोकणामध्ये. प्रत्येकाच्या घरासमोर तुम्हाला हे असं दिसेल. तर गुरं वगैरे आतमध्ये येऊ नये म्हणून. त्याच्यानंतर मग चालत वरती आलो. तिथं मग एक गाडी भेटली. गाडीच्या नंतर मग मार्केटला आलो. आपली जशी गाडी आली ट्रॅव्हल्समध्ये बसलो आणि मुंबईच्या दिशेने रवाना. मग जशी गाडी आपली आली संगमेश्वरला. खूप ट्रॅफिक होतं संगमेश्वरला. गाड्यासुद्धा या रॉंग साईडनी खूप लोक टाकत होती. प्रत्येकाला घाई होती, गावी जायची, मुंबईला जायची. त्यामुळे मग तुम्ही बघू शकता पोलीससुद्धा आहेत. हा आपला कधी रस्ता पूर्ण होईल हा देव जाणे. पण मग आपली गाडी चालली होती मुंबईला. मध्येच आम्ही थांबलो आणि मुंबईतून गावाला येताना गाड्या कुठं थांबतात तेच तुम्हाला सांगायची गरज नाही. अर्थातच हे पंचामृत हॉटेल. तिथं जेवण वगैरे करून मग सकाळी मुंबईला. नवी मुंबईला तुम्ही सकाळी बघू शकता. खूप लेट झालं होतं आणि चेहऱ्यावरसुद्धा 12 वाजले होते, कारण ऑलरेडी सकाळी उठून ऑफिसला जायचं होतं आणि त्यातून ही गाडीसुद्धा खूप लेट झाली होती, कारण येताना ट्रेनला खूप गर्दी होती. त्यामुळे ट्रॅव्हल्स बुक केली होती आणि फायनली सकाळी 7:30-8 वाजता त्यांना मला पार्लेला उतरलं. तर अशा प्रकारे आज इथं व्हिडिओ संपवतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.